नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण नाश्ता करण्यासाठी एकत्र बसलेले असतात आणि तेव्हा आपण पाहतो अर्णव हा सर्वांच्या समोर एक गिफ्ट ईश्वरीला देतो आणि त्यावर सॉरी लिहिलेलं असतं। तेव्हा मामा विचारतात, हे गिफ्ट कोणी दिले आहे? आणि तेव्हा अर्णवने कोणीच काही बोलत नाही। त्याच वेळेस ईश्वरी बोलते, मी लगेच आले असे बोलून ती जाऊ लागते। तेव्हा मामा विचारतात, तू कुठे निघाली आहेस? आणि ईश्वरी सांगते की तो कुरिअरवाला बाहेर आलेला आहे, त्याला मी थांबवून ठेवला आहे। जर हे गिफ्ट कोणी घेतलं नाही तर ते मी त्याला वापस देणार आहे। त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा ईश्वरीला बोलतो, मी सिंदूर सॉरी। आणि ईश्वरी ही त्याच्याकडे रागाने पाहू लागते आणि बोलते, एक सॉरी बोलण्यासाठी एवढा उशीर का केला? तेव्हा आपण पाहतो ईश्वरी ही अर्णवला विचारते, अर्णव सर मला सांगा त्या दिवशी काय झाले होते? तेव्हा अर्णव हा सांगतो, फंक्शन झाल्यानंतर मी हॉलमध्ये एकटा बसलेलो होतो, तेव्हा त्या ठिकाणी लावण्य आली आणि त्यानंतर मला काही आठवत नाही। आणि ईश्वरीचा संशय हा खरा ठरतो आणि ती बोलते, मला माहिती आहे, म्हणजे हे सर्व कारस्थान लावण्यानेच केलेले आहे। आता तर मी तिला धडा शिकवणारच। तर पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही कशाप्रकारे लावण्याला धडा शिकवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।